नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आता मागे मुंबईला 1400 समथिंग प्लस जागा ह्या नवीन मंजूर झालेल्या आहेत. तर मग खूप मुलांचा प्रश्न होता की पुणे शहरासाठी सुद्धा या जागा नवीन जागा मंजूर होतील का, त्याच्यात जागा वाढ होईल का. तर बघा, कालच शासन निर्णय आलेला आहे. तर बघा, काय आहे तो शासन निर्णय आपण जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर पहिले नर्हे पोलीस ठाणे, 2 नंबर लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, 3 नंबर मांजरी पोलीस ठाणे, 4 लोहगाव पोलीस ठाणे व 5 येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास व त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत. तर बघा, पुणे जे शहर आहे त्याच्यामध्ये हे नवीन 5 पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. आणि पोलीस स्टेशन निर्मिती झाली म्हणजे त्यासाठी लागणारे कर्मचारी, मनुष्यबळाची आवश्यकता असतेच. तर यात नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांची जी भरती होईल आणि आपल्या पोलीस भरतीमध्ये जागावाढ ही होईल. तर बघा, पुढे बघूया. बघा, त्यांनी इथे संदर्भ दिलेला बघू शकता तुम्ही. महाराष्ट्र शासन गृह विभाग इथे संदर्भ दिला आहे. आपल्याला संदर्भ वाचायची काही गरज नाही आहे. पुढे आपण बघूया. बघा, प्रस्तावना काय आहे. अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 ते 5 येथील पत्राद्वारे पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर नवीन 5 पोलीस ठाणे निर्माण करण्यास, त्या अनुषंगाने पदनिर्मिती व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केला होता. तर बघा, पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे. त्याच्यावर शासन निर्णय असा आला आहे की पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवर पहिले नर्हे पोलीस ठाणे, 2 नंबर लक्ष्मीनगर पोलीस, मांजरी पोलीस ठाणे, लोहगाव पोलीस ठाणे व 5 येवलेवाडी पोलीस ठाणे अशी एकूण 5 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, पुढे त्यांनी जे विभाजन केलेलं आहे ते सुद्धा तिथे त्यांनी तो आराखडा सुद्धा दिलेला आहे आणि कोणत्या पोलीस स्टेशनसाठी किती कर्मचारी लागतील हा सुद्धा त्यांनी पुढे दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी एकूण 830 पदं ही मंजूर करण्यात आलेली आहे. प्रत्येकी पोलीस स्टेशनला 166 पदं ही देण्यात आलेली आहेत. आणि एकूण जर बघायला गेलं तर हे 830 पदं याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये 830 पदांची जागावाढ ही होऊ शकते. तर बघा, आता खूप मुलांचा प्रश्न आहे की मग ह्या जागा या भरतीमध्ये ॲड होतील का. तर बघा, हा संपूर्ण निर्णय शासनाचा असणार आहे. तर ह्या जागा ह्या भरतीमध्ये ॲड करायच्या की पुढची येणारी आगामी भरतीमध्ये ॲड करायच्या. तर पण ह्या जागा नक्कीच ॲड होतील, हे मात्र 100% खरं आहे. त्या लवकरच याच्यावर शासन निर्णय काय असणार आहे तो सुद्धा निर्णय आल्यावर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत कळवेलच. पण शक्यतोवर ह्याच भरतीत होतील, नाहीतर मग पुढची येणारी जी काही भरती आहे त्याच्यामध्ये ह्या जागा नक्कीच ॲड होतील. तर तुम्हाला माहिती कशी वाटली. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.